तर मित्रांनो, बातमी आहे बीड जिल्ह्यातील लोकमत पेपरमधील. साहेब, सौर पंप कधी मिळणार? 11,000 शेतकऱ्यांचा महावितरणला सवाल. महावितरण शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप देत आहे, मात्र ऑनलाईन प्रक्रिया करूनही हे सौर पंप शेतकऱ्यांना पाहिजे त्या गतीने मिळत नाहीत. चालू वर्षात 21,998 शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने सौर कृषी पंपासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी केवळ 10,530 शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळाले आहेत. आजही जिल्ह्यातील 11,468 शेतकरी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांचे दिवसा विजेचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी महावितरण कंपनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीसाठी जलद गतीने कामाला लागली आहे. मात्र अद्यापही गेल्या 6 ते 7 महिन्यापासून कोटेशन देऊनही कुसुंबी योजनेतील अर्जदार शेतकरी आपला लाभार्थी हिस्सा भरत नसल्याचे आढळून आले आहे. बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 21,000 अर्जासाठी कोटेशन पाठविण्यात आली आहेत. त्यापैकी निम्म्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळाले आहेत. महावितरणच्या लातूर परिमंडळात येणाऱ्या लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यात कुसुंबी योजनेमधील 68,309 प्राप्त अर्जदारांपैकी 39,634 अर्जदार शेतकऱ्यांना कोटेशन पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील 21,196, धाराशिव जिल्ह्यातील 10,107 आणि लातूर जिल्ह्यातील 8,331 शेतकऱ्यांचा समावेश आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. रोहित्राला मिळाला पर्याय. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रोहित्र नादुरुस्त होत आहे. त्यामुळे सौर कृषी पंपाकडे शेतकऱ्यांना शेती व जनावरांच्या पाण्यासाठी एक जीवन म्हणून बघितले जाऊ लागले आहे. रोहित्र नादुरुस्त झाले की त्याला दुरुस्तीसाठी 20,000 ते 25,000चा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यापैकी सौर कृषी पंप मिळाला तर दिवसाच पिकांना पाणी देण्याचे काम होते, रात्री जागरणाचे काम नाही. परंतु हे सौर कृषी पंप शेतकऱ्यांना जलद गतीने कसे मिळतील याकडे महावितरणने लक्ष देणे गरजेचे आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.